यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांवर हल्लाबोल पाहायला मिळाला आहे। त्यांनी राजकारण करत राहावं, आम्ही विकास करू असं अजित पवार म्हणाले। अजित पवार यांनी ट्विट करत विरोधकांना टोला लगावलेला आहे। तर विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसे आरोप प्रत्यारोप रंगताना दिसून येत आहेत। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। अजित पवार यांनी ट्विट करत आता विरोधकांवर निशाणा साधलेला आहे। अजित पवार आता सोशल मीडियावर जास्तच ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांवर निशाणा साधताना ते दिसून येत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाष्य करताना दिसत आहेत आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। त्यांनी राजकारण करत राहावं, आम्ही विकास करू असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे। तर जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येते तसतसा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला रंगल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। तर ट्विटमध्ये अजित पवार यांनी नेमकं काय लिहिलेलं आहे ते बघूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे ट्विट केलं आहे। त्यांनी राजकारण करत राहावं, आम्ही फक्त विकास करू असं अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। विरोधकांकडून टीका केली जाते त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी हे ट्विट केलंय आणि शेवटी जय महाराष्ट्र असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय आणि या माध्यमातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधल्याचं दिसतंय। त्यामुळे आता विरोधकांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, काय प्रत्युत्तर दिलं जातं ते बघावं लागणार आहे। वेगवेगळ्या योजनांवरून किंवा इतरही वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवरून हल्लाबोल केला आहे विरोधकांवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।